नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 9.2 दिनदर्शिका। त्याच्यातले 1 ते 9 प्रश्न आपण अगोदरच्या व्हिडिओत बघितले होते। आज राहिलेले जे प्रश्न आहेत किती होतात ते बघूया, कारण वेळ ह्या प्रश्नांना खूप लागतो। तर पाहूया आजचा पहिला प्रश्न आणि पुस्तकातला 10वा प्रश्न। सानिका सायलीपेक्षा 53 दिवसांनी मोठी आहे। सायलीचा जन्म शनिवारी झाल्यास सानिका कोणत्या वारी जन्मली? आता सानिकाचा जन्म कळायचा आहे। सानिका या ठिकाणी दिले सानिका सायलीपेक्षा, आता या ठिकाणी घेऊया सायली। सायलीपेक्षा किती दिवसांनी मोठी आहे? 53 दिवसांनी। कोण? सानिका ही सायलीपेक्षा 53 दिवसांनी मोठी, म्हणजे सायलीपेक्षा ही किती दिवसांनी मोठी? 53 दिवसांनी। मग आता सानिका मोठी म्हणजे हिचा जन्म अगोदर झाला, हिचा जन्म अगोदर सायलीचा नंतर। आता सायलीचा जन्म दिलेला आहे आपल्याला, जन्मवार काय दिलेला आहे सायलीचा? शनिवार, शनिवारी झाली। झाल्यास कोणता वार? आता सायलीचा कोणता वार येईल तो आपल्याला शोधायचा आहे। मग आता या ठिकाणी सानिका 53 दिवसांनी मोठी आहे। मग तुम्हाला मी अगोदरचा व्हिडिओ सांगितलेलं होतं, दिलेल्या संख्येला 7 ने भाग द्यायचं, तुम्हाला आठवत असेल। मग 7 जा 49। आता मला सांगा 53 मधून जर 49 वजा केले विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी उरतात 4। जे 4 बाकी आहे तेवढे दिवस आपल्याला मागे यायचंय, कारण ही काय, हिचा जन्म सायलीपेक्षा अगोदर म्हणजे सुरुवातीला झालाय, म्हणून आपल्याला मागे यावं लागणार आहे। मग आता या ठिकाणी शनिवारी जन्म झाला, मग शनिवारचा अगोदर काय येतो? रविवार। रविवारचा अगोदर थोडं शॉर्टकट लिहितो, रविवारचा अगोदर शनिवार, शनिवारचा अगोदर शुक्रवार आणि शुक्रवारचा अगोदर गुरुवार। पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा। मग या ठिकाणी 4 दिवस आपण मागे घेतले, मिळाला आपल्याला गुरुवार। इथं गुरुवार दिलंय पर्याय क्रमांक 4 मध्ये। ह्या पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे। पुढचा प्रश्न 11वा। पल्लवीचा जन्म 2018 या वर्षी सोमवारी झाला। पंकजचा जन्म 2022 या वर्षी त्याच महिन्यात त्याच तारखेत झाला, तर त्यांचा जन्मदिवशी कोणता वार होता? आता बघा, त्याच तारखेला आणि त्याच महिन्यात झालेला आहे। मग आता आपल्याला काय शोधायचंय? जन्मदिवसाचा वार शोधायचा आहे। मग आता शोधूया पल्लवी। पल्लवीचा जन्म झाला आहे 2018 ला आणि वार होता सोमवार। आपल्याला शोधायचंय पंकजचा जन्म। पंकजचा जन्म झालेला आहे 2022 ला। मग आता सगळ्यात महत्वाचं 18 पासून 22 पर्यंतचे दिवस मोजा। कसं सोडतोय लक्ष द्या इकडे। 22 नंतर 18 नंतर 19, 20, 21 आणि 22, 4 वर्ष म्हणजे 4 वार पुढे जातील। त्यानंतर या ठिकाणी 2020 हे लीप वर्ष येते, तो 1 दिवस वाढेल म्हणजे 5 वार पुढे जाणार आहेत। आता मी इथं आणखी तुम्हाला बोर्डवर समजावून देतो। हे लवकर शोधायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी अशी प्रॅक्टिस करू शकता। आता बघा या ठिकाणी 2019 नंतर 18 नंतर 19, सोमवार नंतर 1 वार पुढे जाईल मंगळवार। 2020 ला 1 वार पुढे जाईल बुधवार। 2020 हे लीप वर्ष होते म्हणून 2 वार पुढे जातील, बुधवार नंतर गुरुवार आणि शुक्रवार। त्यानंतर 2022 विचारलंय, 2022 ला 1 वार पुढे जाईल, पुढचा मिळाला शनिवार। मग आता या ठिकाणी बघा 5 दिवस होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार येतोय। ह्या पद्धतीने सोडवलं तरी शनिवार येतोय। मग याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शनिवार। पुढचा प्रश्न 12वा।
7 फेब्रुवारी 2016 रोजी रविवार होता, तर पुढील पैकी कोणत्या वर्षी याच दिवशी रविवार होता? मग याच दिवशी काढायचे 2016 नंतर. मग सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये गोल वर्तुळ काढला होता आणि त्या ठिकाणी वार लिहिले होते. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आणि हे तुम्हाला सांगितलं होते की हे वार 7 आहेत, म्हणजे पुन्हा 7 दिवसानंतर या ठिकाणी जर सोमवार असेल तर आपण पकडतो कुठून? मंगळवार पासून सुरुवात करतो. म्हणजे 1 2 3 4 5 6 7व्या दिवशी तोच वार येतो. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय शोधायचंय? तर रविवार होता. पुढील कोणत्या वर्षी? याच दिवशी रविवार. आता याच दिवशी, मग ह्याच दिवशी कळायचं म्हणजे किती वार पुढे जायचे? 7 वार. मग 7 वार पुढे जाण्यासाठी 2016 घेऊया. 2016 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे रविवार. ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस झाली असेल ते डायरेक्ट बोटावर असं मोजून लगेच शोधू शकतात की एवढे दिवस आपल्याला पुढे जायचंय, तेवढे वर्ष आपण काउंटिंग करू शकतो. आता बघा 16. आता चौथीचे विद्यार्थी म्हणून बोर्डावर व्यवस्थित समजून देतोय, लक्ष द्या बाळांनो इकडे. 16 नंतर 17 एक वार पुढे जाईल, 18 ला एक वार पुढे जाईल, 19 ला पण एक वार पुढे जाईल. सॉरी, या ठिकाणी 2016 लीप वर्ष होते म्हणून या ठिकाणी 2 वार पुढे जातील. इथं एक वार, 19 ला 1, 20 ला 1 आणि 21 ला 2 वार. आता किती होत आहे मोजूया. 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे 2021 ला 7 वार पूर्ण होत आहे, म्हणून 2021 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर येईल. म्हणजे 2021 ला तोच वार येणार आहे. पुढचा प्रश्न आहे 13वा. कविताचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? आता 5वा वाढदिवस पहिले बघूया. कविताचा जन्मवार जो आहे तो शुक्रवार आहे आणि 1993, तर तिचा 5वा वाढदिवस विचारलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कविताचा जन्म शुक्रवारी झाला 1993 मध्ये. मग 93 नंतर आपल्याला पुढे जायचंय 5वा वाढदिवस. मग या ठिकाणी 93 नंतर 94 ला पहिला झाला, 95 ला दुसरा वाढदिवस, 96 ला तिसरा, 97 ला चौथा वाढदिवस आणि 98 ला 5वा वाढदिवस झाला त्याचा. आता आपल्याला शोधायचे वार, तर त्याच्या 5वा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? आता 5 वर्ष आपण पुढे गेल्यानंतर आता मला सांगा, 93 नंतर येतं 94. 94 हे लीप वर्ष नाही, म्हणजे एक वार पुढे सरकेल. 95 लीप वर्ष नाही, एक वार पुढे सरकला. 96 हे लीप वर्ष आहे, पण ते क्रॉस झालेलं आहे. फेब्रुवारीची तारीख आपण पुढे जातो तेव्हा ते पूर्ण होतात, म्हणून इथं एक दिवस पकडावा लागेल. 96 लीप वर्ष होता, तर 97 ला 2 दिवस पुढे सरकावं लागतील आणि 98 ला 1 दिवस. मग 1 2 3 4 5 6 एकूण 6 वार आहेत, म्हणजे 6 दिवस आपल्याला पुढे जायचे. कुठून? शुक्रवार पासून. मग शुक्रवार नंतर पुढचा मी तोंडीच देतो. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि मिळाला 6वा वार गुरुवार. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 14वा. जर 2013 या वर्षाची सुरुवात मंगळवारने होत असेल तर पुढील पैकी कोणत्या वर्षाची सुरुवात मंगळवारने होईल? आता 2013 मंगळवारने झाली, तर पुढील पैकी कोणत्या वर्षाची सुरुवात मंगळवारने? तुम्हाला मी मागच्या प्रश्नात सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की पुन्हा 7 दिवसांनी तोच वार येतो. मग आता 2013 नंतर 14 ला एक वार पुढे जाईल, 15 ला एक वार पुढे जाईल, 16 ला एक वार पुढे जाईल. का जातोय? कारण अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे, कारण जो वार 1 तारखेला असतो त्याच्या पुढच्या वर्षी 1 दिवस म्हणजे एक वार पुढे सरकतो. त्याच नियमानुसार
या ठिकाणी 2017ला. आता हे लीप वर्ष होतं म्हणून 2 दिवस पुढे जातील. मग या ठिकाणी 2 वार पुढे गेले. 2018ला 1 वार, 1 2 3 4 5 6 झाले. आणखी 1 वार पुढे घ्यावा लागेल. 2019ला 1 वार पुढे जाईल. 13 नंतर 14 15 16 17 18 19. मग आता इथं मंगळवार होता, नंतर इथं मिळाला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि इथं सोमवार आणि पुन्हा इथं मंगळवार. मग मंगळवार कोणत्या वर्षी मिळतंय? 2019. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 15वा. 5 सप्टेंबर 1960 ला स्थापन झालेल्या महाविद्यालयाचा अमृत महोत्सव केव्हा साजरा होईल? मग अमृत महोत्सव म्हणजे किती वर्षांनी येतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अमृत महोत्सव हा 75 वर्षांनी येत असतो. म्हणून या ठिकाणी 1960 नंतर 75 वर्षांनी. मग याच्यात 75 मिळवूया. 0 5 5 6 आणि 7 13चे 3 1 हाताला 9 आणि 1 10 10चे 0 पुन्हा 1 हाताला घेतला 1 आणि 1 2. 2035 ला पुन्हा अमृत महोत्सव केव्हा होईल? तर 2035 ला. मग 5 सप्टेंबर सर्वात दूर दिलेला आहे. मग 35 कुठं दिलेला आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न आहे 16वा. 29 फेब्रुवारी 2020 रोजी शनिवार होता, तर पुढीलपैकी कोणता वार त्या वर्षीच्या जून महिन्यात 5 वेळा आला होता? मग 5 वेळा तुम्हाला माहित असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 28 दिवसांचा वार एकही वेळेस 5 वेळेस येत नाही. कोणताही वार 5 वेळेस येत नाही. तर 29 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेला येणारा वार 5 वेळा येतो. जर 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेला येणारे वार 5 वेळा येतात. आणि 31 दिवसांचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे येणारे वार 5 वेळा येतात. त्या नियमानुसार आपण आता या ठिकाणी शोधूया. या ठिकाणी 2022 रोजी शनिवार होता, तर पुढीलपैकी कोणता वार त्या वर्षीच्या जून महिन्यात येईल? मग आता फेब्रुवारी लीप वर्ष आहे. फेब्रुवारी नंतर येतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च वरती आहे म्हणजे 31 दिवसांचा. हे लिहून घेतो मी अगोदर. 29 फेब्रुवारी 2020. यानंतर आता पुढे आहे मार्च. मार्चचे 31 दिवस. मार्च नंतर एप्रिल. एप्रिलचे 30 दिवस. पुढे आहे मे. मेचे 31 आणि जूनचे कोणत्या? आता जूनचं सांगितले. जून महिन्यात 5 वेळा येणारा वार. मग जूनची 1 तारीख घेऊया. जून. आता जूनची 1 तारीख घेतल्यानंतर या ठिकाणी 1 दिवस. किती दिवस होत आहेत ते मोजूया. 1 2 3 3 3 6 आणि 3 9. 93 म्हणजे 93. ह्या 93 ला 7 ने भाग द्या म्हणजे किती दिवस उरतील? तेवढे दिवस पुढे गेलो तर 1 तारखेचा वार आपल्याला मिळेल. 7 7 1 7 म्हणजे 7 1 जा 7. 9तून 7 गेले 2 उरतात. वरचा 3 खाली जशास तसा. या ठिकाणी 7 3 जा 21. 7 त्रिक 21. 3तून 1 गेले 2. इथं उरले 0. 2 वार पुढे जायचंय. मग या ठिकाणी फेब्रुवारी रोजी कोणता वार होता? तर शनिवार. शनिवारचा पुढे 2 वार जाऊया. रविवार, सोमवार म्हणजे 1 जूनला. 1 जूनला काय मिळाला? काय होता? शनिवार नंतर रविवार, सोमवार. सोमवार मिळाला. सोमवार मिळाला. आता जून. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून आला 30 दिवसांचा म्हणजे 1 आणि 2 तारखेला येणारे वार 5 वेळा येतील. मग या ठिकाणी सोमवार आहे. सोमवार
लिहून घेतो. इथं सोमवार दिलेला नाही, सोमवारनंतर पुढचा वार येतो मंगळवार, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. कारण 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतील, म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 मंगळवार. पुढचा प्रश्न आहे 17वा. सन 2023चा कामगार दिन सोमवारी होता, तर सन 2024चा शिक्षण दिन कोणत्या वारी होता? आता या ठिकाणी शिक्षण दिन हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन येतो. शिक्षक दिवस वेगळा 5 सप्टेंबर, शिक्षण दिन 11 नोव्हेंबर, लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी 1 मे घेऊया, कारण कामगार दिवस 1 मेला येतो. मग 1 मे 2023 ला कोणता वार सांगितलाय? सोमवार. सोमवार. तर 1 मे 2024. आता 23 नंतर 1 मे पर्यंत, आता मे या ठिकाणी 2 दिवस वाढवतोय. 2024 हे लीप वर्ष आहे. सर लीप वर्ष आहे पण क्रॉस केलं का पुढच्या वर्षी गेले का? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारीचे 29 दिवस येतात. जर 29 दिवस फेब्रुवारी महिन्याला क्रॉस केला, त्याच्या पुढे गेले तर तुम्हाला 1 दिवस वाढतो. आणि या ठिकाणी फेब्रुवारीला आपण क्रॉस केलेले आहे, म्हणजे 1 दिवस वाढलेला आहे, म्हणून या ठिकाणी 2 वार पुढे घ्यावं लागतील. मग सोमवार नंतर 2 वार पुढे जर गेलो, सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, या ठिकाणी आपल्याला मिळाला बुधवार. कोणत्या दिवशी? 1 मे 2024 ला बुधवार मिळाला. त्यानंतर शिक्षण दिन 11 नोव्हेंबर आपल्याला शोधायचा आहे. मग या ठिकाणी आपण काय करूया? मे. आता मेचे 31 दिवस असतात, त्यापैकी 1 तारखेचा वार दिलेला आहे, मग उरले दिवस किती? 30. मग या ठिकाणी घेऊया 30 दिवस मेचे. जून, जूनचे तुम्हाला मिळाले 30. जुलैचे 31. ऑगस्ट 31. ऑगस्ट नंतर सप्टेंबर 30. ऑक्टोबरचे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर, नोव्हेंबरची 11 तारीख, म्हणून ते 11 दिवस. हे नोव्हेंबरचे 11 दिवस. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो लिखाण केलेलं. आता एकूण दिवस मोजूया. 1, 2, 3 आणि 4. या ठिकाणी 4 घेतले, नंतर 3, 3, 6, 3, 9, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 18 आणि 1, 19. कारण हे 11 होते, हा एक पकडायचा घ्यायचा राहिलेला होता. मग एकूण दिवस मिळाले आपल्याला 194. ह्या 194 ला आपण 7 ने भाग देऊया. मग आता 7 ने भाग दिल्यानंतर 7, 7 दूनी 14 होतात. या ठिकाणी उरले किती? 5. 4 खाली उतरवला, 7 7 49, म्हणजे 7 7 जा 49. या ठिकाणी उरले 5 दिवस. आता 5 दिवस आणखी आपल्याला पुढे जायचे, पण कुठून? तर बुधवार पासून. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि मिळाला पुढचा 5वा दिवस सोमवार. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य. जर कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघून समजून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, कारण हे प्रश्न खूप महत्वाचे असतात. पुढचा 18वा प्रश्न. रौनक शिल्पापेक्षा 123 दिवसांनी मोठा आहे. रौनकचा जन्म लीप वर्षाच्या मार्च महिन्यात गुरुवारी झाला असल्यास शिल्पाच्या 3ऱ्या वारदिवशी कोणता वार येईल? मग या ठिकाणी रौनक, रौनक हा शिल्पापेक्षा 123 दिवसांनी मोठा आहे. मग या ठिकाणी रौनकचा जन्म लीप वर्षाच्या मार्च महिन्यात गुरुवारी झाला. रौनकचा जन्म दिलेला आहे गुरुवारी. शिल्पाच्या 3ऱ्या वारदिवशी कोणता वार येईल? मग या ठिकाणी आता हा मोठा आहे, शिल्पा नंतर आहे, म्हणजे आपल्याला पुढे जावं लागतील.
वार जे येतील ते. मग 123 ला सुरुवातीला भाग देऊया 7ने. किती होतात ते शोधूया. 123 याला 7ने भाग देऊया. 7 1 7. 12 मधून 7 गेले तर उरले तुमचे 5. 3 खाली जशास तसे. 7 7 जा 49. 7 7 49. यानंतर 53 मधून जर 49 गेले तर उरले 4. 4 उरले म्हणजे 4 दिवस आपल्याला पुढे जायचे. कोणाचा? गुरुवारचा. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. आता सोमवार मिळाला आपल्याला. सर मग हे उत्तर आहे का? तर नाही. सोमवार 4 दिवस पुढे गेलो. पण विद्यार्थी मित्रांनो नंतर काय त्याचा जन्म लीप वर्षानंतर मार्च महिन्यात गुरुवारी झाला असल्यास शिल्पाच्या 3ऱ्या वाढदिवशी. आता 3ऱ्या वाढदिवशी विचारलंय. मग आता लीप वर्ष होता तर लीप वर्ष पुन्हा चौथ्या वर्षी येणार आहे. आपल्याला 3ऱ्या वर्षी विचारलं म्हणजे या ठिकाणी एकच वार पुढे सरकतील. 2 वार पुढे सरकणार नाही. 3ऱ्या वाढदिवशी, पहिल्या वाढदिवशी, दुसऱ्या वाढदिवशी आणि 3ऱ्या वाढदिवशी एक वार पुढे सरकले म्हणजे 3 वार पुढे सरकतील. सर हे 3 वार का? कारण 3 वर्ष पुढे जायचंय. 3ऱ्या वाढदिवशी विचारलेला आहे म्हणून. सोमवार नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 3 वार पुढे गेल्यानंतर गुरुवार उत्तर मिळतंय. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 19. पुढील पैकी कोणत्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस होते? आता 29 दिवस कोणत्या वर्षी असतात? ज्या वर्षी लीप वर्ष असतं. मग आता या ठिकाणी 1900 लीप वर्ष नाही. तुम्हाला मी ट्रिक अगोदर सांगितलेलं आहे. जर माहित नसतील तर पहा. याला 400 ने भाग द्या. पण आणखी तुम्हाला एक सांगितलं होतं याला 400 ने भाग जर जात असेल तर लीप वर्ष आहे. आणि मी आणखी तुम्हाला असंही सांगितलं होतं सुरुवातीच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष. तोच नियम शेवटच्या 2 अंकांना लागू होतो. जर शेवटच्या 2 अंकांना 400 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष. मग हे सरदर्शक ज्याच्या शेवटी आता 00 येतात त्यांना सुरुवातीचे 2 बघा. ज्यांच्या शेवटी शेवटचे 2 अंक 00 येत नसतील त्यांना शेवटचे 2 अंकाने जर 4 ने भाग गेला तर ते लीप वर्ष. एवढं लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी हे लीप वर्ष नाही. 2050 ही लीप वर्ष नाही. 84 शेवटच्या 84 ला आपण भाग जर दिला तर 4 ने भाग जातोय. मग 1984 हे लीप वर्ष आहे. आणि लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 20. पुढील पैकी कोणत्या महिन्यात एकही वार 5 वेळा आला नाही? एकही वार 5 वेळा वेळ होतोय. घेतो लवकर. पुढील पैकी कोणत्या महिन्यात एकही वार 5 वेळा आला नाही? मग आला नाही म्हणजे पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वेळेस येत नाही? फेब्रुवारी महिन्यात. आणि ते पण लीप वर्ष राहायला नको. जानेवारी 31 दिवसांचा येतो. एप्रिल मध्ये येईल. सप्टेंबर मध्ये येईल. फेब्रुवारी मध्ये येणार नाही. कारण फेब्रुवारी 2015 लीप वर्ष नाही. लीप वर्ष नाही म्हणजे 1 तारखेचा वार 5 वेळेस येणार नाही. म्हणजे सर्वसाधारण वर्ष आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.